गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया। विघ्नहर्त्या गणेशाचा उत्सव संपूर्ण देशभरच नाही तर संपूर्ण जगभर अतिशय उत्साहाने साजरा केला जातोय। आजपर्यंत आपण सर्वांनी पीओपी, शाडू माती यापासून तयार केलेल्या गणपती मूर्त्या बघितल्या असतील। यासोबतच हल्ली विविध प्रकारच्या विविध वस्तू वापरून देखील गणपती मूर्ती बनवल्या जातात, जसे प्लास्टिकच्या वस्तू असतील, काथ्यापासून मूर्ती असेल किंवा सुपारी, शेंगदाणे, कडधान्य यापासून बनवलेल्या मूर्ती आपण बघू शकतो। मात्र यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचं नुकसान हे निसर्गाला पोहोचतोय हे आपल्याला लक्षात येतंय। मात्र आज 9 न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून असा गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत जो कोणीही इझिली घरी बनवू शकतो, किंवा हा गणपती बसवण्याची जर तुम्ही प्रथा सुरू केली तर नक्कीच आपल्याला पर्यावरणाचा समतोल साधण्याचा एक चांगला प्रयत्न असू शकतोय, ज्याद्वारे जलप्रदूषण देखील होणार नाही आणि गणपती बाप्पाची नंतर होणारी हेळसांड आपण जी बघतोय ती हेळसांड देखील टाळली जाऊ शकते। असा बाप्पा आज आम्ही 9 न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत। तर त्या बाप्पाचं पहिले दर्शन घेऊया। ओळखलं का हा बाप्पा कशापासून बनवला आहे? नाही ना, तर आम्ही सांगतोय। हा गणपती बाप्पा बनवलाय चक्क गाईच्या शेणापासून। तुम्हाला विश्वास बसणार नाही, मात्र गाईच्या शेणापासून देखील गणपती मूर्ती बनवले जातात आणि त्या कशा प्रकारे बनवल्या जातात हे आज आम्ही दाखवणार आहोत। नाशिकच्या पंचवटीतील स्वामीनारायण नगर येथे राहतात प्रेमा वर्मा यांनी यावर्षी इको फ्रेंडली गणेश साकारलाय। खरं तर त्या दरवर्षीच इको फ्रेंडली गणेश स्थापन करतात त्यांच्या घरात आणि त्याच्यापासून छोट्या छोट्या मूर्ती देखील बनवतात। मात्र यावर्षी त्यांचा गणपती काही विशेष आहे, तो आम्ही दाखवतो। प्रेमा वर्मा यांच्या घरातील हा इको फ्रेंडली गणपती पूर्णपणे गाईच्या शेणापासून साकारण्यात आलाय। या घरगुती देखाव्यामुळे केवळ गणपतीची मूर्तीच नव्हे तर तेथील आरतीचं ताट, फळांचं पात्र, गणपतीचे दागदागिने, रांगोळीची टोकरी, इथे ठेवलेल्या सगळ्या शोभेच्या वस्तू या सर्व गाईच्या शेणापासून बनवलेल्या आहेत। तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण तुम्ही बघू शकताय जवळून हे दृश्य। आणि या इतक्या उत्तम प्रकारे आणि उत्कृष्ट वस्तू बनवलेल्या आहेत की तो शेण आहे त्याचा काही वास येतोय असं देखील तुम्हाला जाणवणार नाही। ही इको फ्रेंडली डेकोरेशन आणि इको फ्रेंडली बाप्पा साकारला कसा हे आपण जाणून घेऊया प्रेमा वर्मा यांच्याकडनंच। नमस्कार, मैं प्रेमा राजेंद्र वर्मा नासिक से। ये देखिए मैंने सब गोबर से बनाया है। गणपति जी भी गोबर से बने हैं, ये भी गणपति जी गोबर से बने हैं जिसको मैंने कलर दे दिया है। ये टोकरी मैंने बनाई है जो फूल हम रख सकते हैं, ये भी गोबर से बनी है। ये पूजा थाली है जो गोबर से बनी है जिससे हम आरती भी करते हैं। और उसके बाद मैंने ये फ्रूट बास्केट बनाया है जिसके अंदर हम ऐसे फ्रूट्स भी रख सकते हैं। फिर ये झाड़ मैंने पूरा गोबर से बनाया है। और ये मैट जो है ये भी गोबर की मैट मैंने बनाकर यहाँ पर एक्रेलिक कलर दे दिया है। उसके बाद ये मैट ऐसी बनाकर मैंने इसके ऊपर रंगोली बनाकर ऐसे कटिंग कर चिपका दी है। और उसके बाद जैसे ये शोपीस आप देख रहे हैं ये भी मैंने गोबर से बनाया है और अंदर हम इसमें प्लांट रखे हैं। फिर ये शोपीस भी है, ये भी गोबर से बनाया है। सारी वस्तुएं मैंने गोबर से बनाई हैं। कोशिश कर रही हूँ कि हर एक चीज मैं गोबर से बनाऊं, जैसे फूल है, पत्ते हैं, वो भी मैं गोबर से बनाऊं। धन्यवाद। सध्याच्या मॉडर्न जमान्यात देखील प्रेमा वर्मा यांनी जुनी संस्कृती जपून ठेवली। त्याशिवाय या शेणापासून बनवलेल्या वस्तू ज्याच्यामुळे आपल्याला कोणताही त्रास होणार नाही, आपल्यालाच नाही तर निसर्गाला देखील त्रास होणार नाही, पर्यावरण पूरक
खऱ्या अर्थानं पर्यावरणपूरक ही सजावट आहे किंवा आरास आहे आणि बाप्पा आहे, जो आपण नंतर आपल्या गार्डनमध्ये देखील विसर्जन करू शकतो. या सगळ्या वस्तू आपण वारंवार वापरू देखील शकतो किंवा त्याचंही तुम्हाला विसर्जन करायचं असेल तर आपल्या गार्डनमध्ये बादलीमध्ये ते विरघळवल्या आणि आपल्या बागेतील झाडांना ते पाणी घातलं तर पूर्णपणे 100% इको फ्रेंडली गणेश आणि इको फ्रेंडली ही आरास आपण म्हणू शकतो. त्यासोबतच याचा पुनर्वापर देखील करता येतो. तर तुम्हाला देखील असा इको फ्रेंडली गणेश हवा असेल किंवा तो कसा बनवायचा हे जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि 9 न्यूजला आपल्या प्रतिक्रिया कळवा. असेच विविध प्रकारचे गणपती आणि डेकोरेशन्स किंवा प्रबोधनपर बातम्या जाणून घेण्यासाठी नेहमीच 9 न्यूज सोबत राहा. ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचवली 9 न्यूज महाराष्ट्राचे प्रतिनिधी अमर सोळंकी यांनी.